बघा किती मस्त दिसते. हे बघा इथून कसं वापरतात, पाणी उकळतं डायरेक्ट. तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? की चांगले असाल आणि चांगलेच राहा. तर काल रात्री आम्ही गणपतीपुळेलाच थांबलो होतो रूममध्ये. तर आज चाललेलो आहे गणपतीच्या दर्शनाला परत सकाळी 5 वाजता. बघा फायनली मंदिराजवळ, हे बघा एंट्री मंदिराची. आज जाऊया. इकडनं गेलं तर डायरेक्ट बीचवर जाते आणि इकडून गेलं तर मंदिर, मग बीच. हे बघा गाईज बीच. गाईज मंदिराची कलाकृती पहा किती मस्त आहे. तर हे बघा गणपती वगैरे काढलेले यावर. गाईज आता दर्शन वगैरे करून आलोय आम्ही बीचवर. आपले मामा आले. जाऊया रूमवर, त्यानंतर जाऊया डायरेक्ट महाबळेश्वर. जाता जाता असं मधामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत, तर तिकडं पण जाऊया. गाईज आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहे आणि ढग बघा बाहेर. ढग आहेत, ढग बघू शकता. धुकं नाही आहे, ढग आहे. इथं फोटोशूट करायला थांबलेलं आहे, कारण की ढग वगैरे खूप मस्त दिसते इथं. हे बघा स्पेशली पूर्ण ढग टेकलेले आहे तिथं. हे पुढे पण बघू शकता. तर गाईज आता चाललोय गरम पाण्याच्या झऱ्याकडे. इथं थांबलेलो आहे आम्ही, म्हणजे इथंच गरम पाणी पडते, तर तुम्हाला दाखवतो. बघा गाईज तिच्यातून वाफा येत आहेत. तिच्यात म्हणजे नैसर्गिक येते, तिच्यात डायरेक्ट पाणी उकळते येत असते. तर दाखवतो तुम्हाला पुढे. फायनली आलेलो आहे गाईज गरम पाण्याच्या झऱ्याकडे. आणि हे बघा इथून कसं वाफा येतात, पाणी उकळतं डायरेक्ट, नैसर्गिक आहे. हे बघा गाईज कसे बुडबुड येतात, पाणी उकळते. तर आणि व्ह्यू बघा किती मस्त पाणी पडते. गाईज आपण इथे थांबलेलो आहे. वॉटरफॉल बघा किती मस्त होते. बघा गाईज आपण याच्या जवळ आलेलो आहे. किती जोराचे पाऊस आहे, हे देखो. ठंडी हवा लागवायची. तर गाईज आपण आलेलो आहे महाबळेश्वरच्या टोकावर. हे बघा व्ह्यू बघा किती मस्त आहे. तर फायनली आपण आलेलो इथं काही फोटो वगैरे घ्यायला. गाईज आपण परत आलेलो आहे दुसऱ्या धबधब्यावर. बघा किती भारी नजारा दिसतोय. तर आणि हे जे पाणी आहे ते इकडनं बाहेर येते. आम्हाला वरती जावं लागेल अजून. ते बघा ढग वगैरे मस्त. फायनली गाईज आपण आलेलो आहे ढगामध्ये. फायनली गाईज आपण आलेलो आहे महाबळेश्वरला. आणि आपण आपल्यासोबत आहे गायडन्सवाले काका. तर हे बघा किती मस्त दिसते. आणि आता जी लोक उभे आहेत तिथून आपल्याला वॉटरफॉल बघायचं, त्याला मंकी वॉटरफॉल म्हणलं जातं. की माकडे वगैरे इथं असतात, इथं पुन्हा पाणी वगैरे पियाला इथं खाली जातात. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला गाईज वॉटरफॉल बघा. बघा स्ट्रॉबेरीचे झाड वगैरे मस्त. सीझन नाही त्यामुळे सध्या आले नाही. गाईज आता घेतो स्ट्रॉबेरी विथ क्रीम. गाईज आता आलो आम्ही मॅप्रो गार्डनला. तिकडे जावं लागेल. आलेलो आहे गाईज मॅप्रॉन मध्ये, बघू शकता. गाईज आम्ही आलो होतो इथे नेचरची ब्युटी बघायला.
हे ढग बघा, त्यामुळे काहीच दिसत नाही आहे, ब्लर आहे पुरत, इथून काहीच दिसत नाही गाईज. इथं थंडी इतकी, ढगामध्ये पाऊस आहे, पूर्ण पाऊस लागतो आम्हाला. तर फायनली गाईज ढग गेलेले आहे तिथून, आता बघा क्लिअर दिसतंय, हे ढग राहिलेले आहे थोडं. राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आहात की चांगले असाल आणि चांगलेच राहा. तर आज आपण जेजुरी आता गडावर जाऊया, पहिले नाश्ता करू. काय आता जातो वर, आम्हाला तिकडे जायचंय. तर काय आपले मामा घेत आहे फोटो. इथनं व्ह्यू बघा गाइस, किती मस्त दिसते. गाइस आता आम्ही आलेलो आहे देवगड वरती, बघू शकता. आरूच्या प्रमाणे इथे आयत्रा भरलेली आहे. फायनली गाइज आलेलो आहे गेटाजवळ. तर गाइज आता चाललेलो आहे गाडीकडे, त्यानंतर जाऊया डायरेक्ट घरी. तर चला गाइज, इथे करूया 2-4 फोटोशूट. मस्त कमान वगैरे आहे. तर नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.